हे भगवान श्रीकृष्ण आपली कथा ऐकणाऱ्यांच्या हृदयामध्ये विराजमान होतात, स्थिर होतात. आणि जेव्हा आमच्या अंतःकरणामध्ये भगवंत असतो तेव्हा अशुभ वासना आपोआप नष्ट होतात. नष्ट करायची गरज नाही. आता अगदी साधं प्रापंचिक उदाहरण बघायचं म्हणलं, घरामध्ये जेव्हा मोठं माणूस असतं तेव्हा संस्कारित स्त्री पारशाने उठून स्वयंपाक करेल का? घरामध्ये मोठं माणूस असताना नाही. त्या धाकाने, त्या वळणाने, त्या व्यवस्थित याच्याने आपण जसं वर्तणूक करतो तसं अंतःकरणामध्ये ज्या दिवशी भगवंत साठवलेला आहे ही जाणीव असते तेव्हा आमच्या अंतःकरणातल्या अशुभ वासना त्या क्षणाला पूर्णपणे निघून जातात, नवे नवे समूळ नष्ट होतात. म्हणून सातत्याने भागवत ऐकायचं. नष्ट प्रायेष्व भद्रेषु, नष्ट प्रायेष्व भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवत्युत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी, भक्तिर्भवति नैष्ठिकी. यातले जे अतिउत्तम श्लोक आहेत, भागवताचे 18,000 श्लोक हे सगळे उत्तमच आहेत. आणि म्हणून श्रीमद भागवत म्हणा किंवा भगवत भक्तांच्या निरंतर सहवासाने काय होतं तर पुष्कळशा अशुभ वासना. तुम्ही म्हणाल आज हे का सांगताय तुम्ही, म्हणजे सुरुवातच निगेटिव्हिटीने का करताय, अशुभ अशुभ का म्हणताय? तर अशुभ आहे म्हणून शुभाकडे जायचं आहे आणि शुभाकडे जाण्याची प्रवृत्ती हे अशुभच देत असतं. भागवताची महती अशी आहे की आमच्या अंतःकरणातल्या एक नाही बघा, एक अशुभ वासना नाहीये तर असंख्य कोटी अशुभ वासना आहेत. मग त्या असंख्य कोटी का आहेत? कारण आम्ही दुसऱ्या दिवशी बघितलं होतं की आमचे जन्म किती लक्ष वेळा त्या त्या योनीमध्ये परावर्तित होणारे आहेत. ते 4 लक्ष वेळा आम्ही या मनुष्य जन्मामध्ये येतो. एवढंच नाही तर आधी आम्ही वेगवेगळ्या योनीतून प्रवास करत करत आलेलो आहोत. म्हणून त्या त्या योनीत त्याही वासना माझ्या अंतःकरणामध्ये कशा राहतात त्या आम्ही वेळभराच्या चरित्रातून पाहिलं. आजची भागवत कथा जी आहे ती श्रोते करणारे आहेत, वक्ता शांत बसणारे आहेत. आजची भागवत कथा कोण करणार आहे? श्रोता करणारा आहे, वक्ता शांत बसणारा आहे. कारण 6 दिवस जे जे ऐकलेलं आहे त्याचं फलित आज प्राप्त होणार आहे.